ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा गृध कस्य स्विद्धनम्। चिरंजीव सयाजीच्या प्रथम पुण्यस्मरणाकरता जमलेले आपण सगळे उपस्थित बंधू भगिनी, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने एक सूत्र सांगितलं आहे। जन्म आणि मृत्यूची प्रक्रिया काय आहे हे आपल्याला कळावं असं ते सूत्र आहे। जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च। जो जन्माला आला तो जीव काळाच्या पडद्याआड जाणारच आहे, आणि ज्याला मृत्यू आला असं आपण म्हणतो तो पुन्हा जन्माला येणार आहे। मोक्षापर्यंत हा प्रवास पुन्हा पुन्हा चालतो। तस्माद अपरिहार्य अर्थे, हे अपरिहार्य आहे। न त्वम शोचितुम अर्हसी, याचा शोक तू करू नकोस असं अर्जुनाला श्रीकृष्णाने सांगितलेलं भगवद्गीतेतलं सूत्र आहे। जीवन परिपूर्ण आहे, जीवन अनंत आहे, आणि आपल्या जाणीवेच्या कक्षेमध्ये जीवनाचा जो भाग येतो त्याला आपण आपलं आत्ताचं आयुष्य असं म्हणतो। आयुष्य, आयुष्यामध्ये जन्म आहे आणि मृत्यू आहे, पण जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू नाही, कारण जीवन अनंत आहे। त्याला प्रारंभ नाही आहे, त्याला अंत नाही आहे। निरंतर उत्पत्ती स्थिती आणि लयाचं चक्र चालू असतं। पाण्यामध्ये भोवरा निर्माण होतो गतीने, तो गरगर गरगर गर फिरतो। त्या भोवऱ्यामध्ये जर कोणी अडकला आणि वरच्यावर हातपाय झाडण्याचा प्रयत्न केला तर त्या भोवऱ्याबरोबर फिरत 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 त्याच्या नाकातोंडात पाणी जातं आणि तो जीव गमावतो। पण ज्याला भोवऱ्याची रचना शंकूसारखी आहे हे माहिती असतं, तो वर हातपाय न झाडता भोवऱ्याच्या तळाशी जातो आणि त्यातनं सुखरूप बाहेर पडतो। पाण्याची गती कमी झाली की भोवरा नाहीसा होतो। निर्माण काही झालं का, नष्ट काही झालं का, फक्त पाणीच होतं। त्या पाण्याला त्या गतीने निर्माण झालेला तो एक आकार होता, तो तेवढ्यापुरताच होता। आपलं जीवन आपण जे अनुभवतो ना, ते आपल्या जाणीवेच्या मर्यादित परिघामध्ये येणारा आपण अनुभवतो। आपली इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी, अहंकार, पंचमहाभूतांचं शरीर आपलं, यातनं आपण याच्या माध्यमातनं जीवन अनुभवतो आहोत। आपण ज्ञानेश्वरीचं नियमित वाचन करतात लोक, मुखोद्गत करतात ज्ञानेश्वरी। माऊलींनी सांगितलं तसं इंद्रियानं वाचून अनुभव कुणी घेतला आहे का इथे? जिथे तर्क पांगळा होतो अशी स्थिती कुणी अनुभवली आहे का? 6व्या अध्यायात जे वर्णन केलंय, सोनं वितळावं मुशीमध्ये आणि त्याचं तेज दिसावं, तसं अंगकांती असलेला मनुष्य कोणी पाहिला आहे का?
ही सगळी वर्णन आहेत, हे कल्पना नाही आहे, हे प्रत्यक्ष आहे. हे प्रत्यक्ष आहे. ती अवस्था गाठता येते. कदाचित जन्मानुजन्म जातील ती अवस्था गाठण्याकरता, कदाचित नव्हे, शक्य आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर एकाच जीवनामध्ये परिपूर्णतेचा प्रवास करता येईल. योगी अरविंद घोष असं म्हणतात की काळाला स्वतःचं अस्तित्व नाही. काळ हे मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. काळाचं परिमाण. तुम्ही दुःखात असाल, कुणीतरी आजारी आहे, तुमची जीवलग व्यक्ती, आणि थोडे थोडे चढउतार शरीराच्या त्या तब्येतीत प्रकृतीत होणारे आहेत, ते तुम्हाला अस्वस्थ करणारे आहेत. तुम्ही सारखं घड्याळाकडे पाहता, तुम्हाला असं वाटतं की काळ पुढे सरकतच नाही आहे. तुम्ही दुःखी असाल ना, तर तुम्हाला वाटतं की काळ पुढे सरकतच नाही आहे. पण तुम्ही आनंदात असाल ना, सर्व प्रकारची अनुकूलता. तर 40शीला आल्यानंतर नवरा आणि बायको एकमेकाशी गप्पा मारताना म्हणतात की आपला बाळ ग्रॅज्युएट झाला, इतकी वर्ष किती झपाट्यात गेली आठवतच नाही आता. काळ अनुकूल असतो त्यावेळेला काळाची गती जास्त वाटते, काळ प्रतिकूल असतो त्यावेळेला काळ पुढे सरकतच नाही असं वाटतं. काळाला स्वतःचं अस्तित्व नाही, ती मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे काळ. योगी अरविंद घोष असं म्हणतात की सामान्य स्थितीमध्ये कदाचित शेकडो जन्म घ्यावे लागतील मनुष्याला उत्क्रांतीच्या नैसर्गिक प्रक्रियेने तो उत्क्रांत होऊन पूर्णतेच्या अवस्थेला जायला. ती उत्क्रांतीची प्रक्रिया तुम्ही एकाच जन्मात पूर्ण करू शकता. एक मनुष्य एखादं काम ज्या गतीने करतो, ज्या गतीने घडवून आणू शकतो, त्या गतीने ते काम करण्याकरता लागणारं आत्मबल आहे ते काम करतं. फक्त हातपाय काम नाही करत, फक्त बुद्धी काम नाही करत. त्याच्या मुळाशी असणारं आत्मबल जे आहे ना, ते आत्मबल काम करतं. आणि जीवनाचं वैशिष्ट्य असं आहे की जीवन बाहेरही आहे आणि जीवन आतही आहे. आंतरिक जीवन पण आहे आणि बाह्य जीवन पण आहे, लौकिक जीवन पण आहे. लौकिक जीवनाचा अनुभव आपण घेत असतो सगळे. प्रत्येकाला उद्योग करावा लागतो, अर्थार्जनाकरता काम करावं लागतं. अर्थार्जन, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, काही सामाजिक जबाबदाऱ्या. जसा आपला परिवार आहे व्यसनमुक्त युवक संघाचा, अशा पारिवारिक जबाबदाऱ्या, राष्ट्रीय काही जबाबदाऱ्या. हे बाह्य विश्व आहे, जीवनाचा बाहेरचा भाग आहे हा. पण याबरोबर एक आंतरिक जीवन आहे आणि हे बाह्य जीवन त्या आंतरिक जीवनाचा कणमात्र आहे. सगळे दार्शनिक, सगळे तत्वज्ञ, सगळे साधू संत आपल्याला हे समजावून सांगतात, आपण जे अनुभवतो ते जग खोटं नाही आहे, ते खरं आहे. पण ते खरं असलं तरी आभासी आहे. आपल्याला भूक लागली, जाणीव होते ना, पोटामध्ये कावळे ओरडतात ना. उत्तम भोजन केलं, समाधान चेहऱ्यावर दिसतं की नाही, तृप्ती दिसते की नाही. कुणी अपमान केला, जाणवतो की नाही. कुणी सन्मानाने वागवलं, आनंद होतो की नाही, समाधान होतं की नाही. हे सगळे अनुभव काही खोटे नाही आहेत, हे सत्य आहेत, प्रत्यक्ष आहेत. पण हे जीवनामध्ये आपण मन आणि बुद्धीच्या ज्या कक्षेमध्ये अनुभवतो त्याच्या पलीकडे खूप काही आहे. ज्यावेळेला डोळ्यावर ताण यायला लागतो, 5-10 मिनिट असं डोळे ताणून ताणून वाचावं लागतं.
मग घरातले लोक सांगतात की जा रे त्या डॉक्टरांकडे चष्म्याचा नंबर तपासून आण. तो जातो. डॉक्टर म्हणतात चष्मा लागला आहे तुम्हाला. डोळ्याचा नंबर तपासतात, त्या नंबरचा चष्मा देतात. चष्मा घातल्यानंतर त्याला व्यवस्थित दिसायला लागतं. अक्षरं मोठी होऊन दिसतात, त्यामुळे त्याला त्रास नाही होत. माध्यम बदललं की दृश्य बदलतं. माध्यम बदललं की दृश्य बदलतं. मन हे माध्यम आहे. मगाशी बुवांनी सांगितलं ना, महाराजांनी, की स्थिती बदलता येत नसेल तर विचाराचा अंमल असेल तर स्थितीवर तो मात करू शकतो. भारताच्या शेजारी नेपाळ, नेपाळच्या शेजारी तिबेट नावाचा देश आहे, जो चीनने आता गिळंकृत केला आहे. त्या तिबेटमध्ये लामासरीमधनं योगविद्या शिकवली जायची. जशी भारतामध्ये योगविद्या शिकवण्याची खूप प्राचीन परंपरा आहे, आपल्या नाथ संप्रदायात आहे, पतंजलींची परंपरा आहे, तशी तिकडे योगविद्येची परंपरा आहे. आणि त्या तिबेटचं वैशिष्ट्य असं की शून्याच्या खाली तापमान जातं, कडाक्याची थंडी पडते. ते याक असतो ना केसाळ प्राणी, तो तिकडं जा, कडाक्याची थंडी, शून्याच्या खाली तापमान जातं आणि उष्णताही खूप वाढते. त्या लामासरीमध्ये जे विद्यार्थी शिकवतात त्या विद्यार्थ्यांना मनोनिग्रह शिकवतात. लोपसंग रामपा या नावाचा एक लामा होऊन गेला. त्याची पुस्तकं जगभर गाजली. त्यातल्या एका पुस्तकात त्याने लिहिलं की विद्यार्थी म्हणून त्या लामासरीमध्ये ज्यावेळेला मी होतो त्यावेळेला त्या शाळेसमोरच्या मैदानामध्ये आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांची अतिशय ढिली अशी एक पॅन्ट असते, विजार असते अशी, आणि वर ते उघडे असतात लामा. आणि म्हणे त्या मैदानात सगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला रांगांमधनं उभं केलं होतं. बर्फ पडत होता, म्हणजे थंडी किती असेल तुम्हाला कल्पना येईल. आणि म्हणे आमच्या शिक्षकाने आम्हाला सांगितलं की डोक्यावर सूर्य तळपतोय आणि तुम्हाला घामाच्या धारा लागलेल्या आहेत. डोळे मिटा आणि कल्पना करा की डोक्यावर सूर्य तळपतोय, तो उष्णता ओततोय नुसती आणि घामाच्या धारा तुम्हाला लागलेल्या आहेत. लोपसंग रामपा म्हणतो की सगळ्या विद्यार्थ्यांच्या शरीरामधनं घामाच्या धारा लागल्या नुसत्या मनाची स्थिती बदलल्यानंतर. मनाची स्थिती बदलल्यानंतर तुमच्या देहाचा अनुभव, इंद्रियांचा अनुभव जर बदलत असेल तर श्रीकृष्णाने सुखदुःखेच समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. हे खरं आहे की नाही? मान कुणाला कळतो, अपमान कुणाला कळतो? शरीराला कळतो का? डोक्याला कळतो, हाताला, पायाला, डोळ्यांना? कशाला कळतो? तो मनाला कळतो. मग मनाची स्थिती जर बदलली तर सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी समान वाटायला लागतील. निंदा आणि स्तुती दोन्ही समान वाटायला लागतील. लाभ आणि हानी दोन्ही समान वाटायला लागतील. ती डोलणारी बाहुली असते बघा, बघितली असेल तुम्ही. तिच्या तळामध्ये शिसं ठेवलेलं असतं, ओझं जड तो शिसं ठेवलेलं असतं आणि वरचा भाग त्या बाहुलीचा अगदी हलका असतो. एका बोटाने असं तिच्या मानेला असं करून ती आडवी पाडतात. ती अशी 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 डोलत डोलत परत स्थिर उभी राहते. जिथे वजन आहे ना त्याला गुरुत्व म्हणतात, ग्रॅव्हिटी. आपण पृथ्वीला धरून आहोत कारण पृथ्वीने धरून ठेवलं आहे आपल्याला. 100 वर्ष गेले तरी सुद्धा गुरुकुलाच्या वास्तूमध्ये पुढची 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 पिढी येत राहील. पृथ्वी किती गतीने फिरते. पृथ्वी स्वतःभोवती गतीने फिरते, शिवाय सूर्याभोवती फिरते. ज्या गतीने पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्या गतीने एक चेंडू फिरवून बघा बरं. असा काही वस्तू त्या चेंडूवर स्थिर नाही राहू शकणार, ती फटकन फेकली जाईल तो गरकन फिरला की.
पृथ्वी इतक्या वेगाने फिरत असताना यावरनं आपण फेकले जात नाही आणि ती घट्ट धरून ठेवते आपल्याला, याला गुरुत्व म्हणतात. हे भौतिक शास्त्रातलं फिजिक्समधलं जसं गुरुत्व आहे तसं जाणीवेचं गुरुत्व आहे. दुःख ही भावना खोलवर मनामध्ये रुजलेली असते आणि ती भावना घट्ट धरून ठेवते मनुष्याला. जणू काही त्या साखळीमधनं तो सुटूच शकत नाही असं त्याला वाटायला लागतं क्षणभर, की या दुःखातनं मी सुटूच शकणार नाही. अर्जुन म्हणतो ना की माझं सगळं शरीर जणू शोषून घेतलं या जाणीवेने की हे इतके सगळे लोक या युद्धात माझ्याकडनं मारले जातील फक्त राज्य मिळवण्याकरता. शुष्क झाली आहेत म्हणाला सगळी इंद्रिय माझी. तर मनाच्या जाणीवेचं सुद्धा हे गुरुत्व असतं, ते घट्ट धरून ठेवतं मनुष्याला. त्या जाणीवेशी, त्या अनुभवाशी, तो सुखाचा असेल नाही तर दुःखाचा असेल, पण दुःख जास्त खोलवर आहे, त्याचा अनुभव मनुष्याला घट्ट धरून ठेवतो. पण त्यापासनं स्वतःला वेगळं करणं आपल्याला शिकावं लागेल. याचं कारण काळ एकमार्गी आहे. उलटं परत जाता येईल का? मागे नाही जाता येणार. काळ एकमार्गी आहे, पुढेच जावं लागेल तुम्हाला. तुमची इच्छा असो नाही तर नसो. मग तुम्ही जिथे शरीराने आहात तिथे मनाने जर असलात तर जीवनाच्या परिपूर्णतेचा अनुभव येतो. आपलं शरीर वर्तमानात आहे आणि मन भूतकाळात आहे, तुम्हाला परिपूर्णतेचा अनुभव येणं कदापि शक्य नाही. पूर्ण एकाग्रता शरीराची, मनाची, बुद्धीची सगळी एकाग्रता वर्तमानात, या आत्ता मी जे अनुभवतोय या अनुभवात आणता आली पाहिजे. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तो क्षण समग्र आहे. पाहतो एकीकडे, ऐकतो भलतीकडचं, बसला तिसरीकडेच आहे असं नाही आहे. तो क्षण समग्रतेने अनुभवता आला पाहिजे. आणि एकच क्षण समग्रतेने अनुभवला तर त्या क्षणी जीव बंधमुक्त होतो. त्या क्षणी एक क्षण पुरेसा आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. देवाच्या दाराशिवाय आहे का या जगामध्ये? विसोबांची आणि नामदेवरायांची कथा सांगतात ना, ईश्वराशिवाय दुसरं काय आहे? तर जीवन परिपूर्ण आहे, पण ती परिपूर्णता अनुभवण्याकरता मनाला उत्क्रांत व्हावं लागतं. मनाला त्या स्थितीत पोचावं लागतं. त्या स्थितीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो. माऊलींनी जे अनुभवलं ते ज्ञानेश्वरीत लिहिलंय. आपण जे अनुभवतो ते लिहायला सुरुवात करा. इंद्रिया वाचून उपभोग घेऊ शकतो का याचं चिंतन करा. भूतकाळापासनं आणि भविष्याच्या चिंतेपासनं आणि भूतकाळाच्या दुःखापासनं मन रिकामं करता येतं का, मोकळं करता येतं का, हा प्रश्न स्वतःला विचारायला सुरुवात करूया. मग उभा क्षणभरी तो क्षण काय आहे हे कळायला लागेल आपल्याला आणि तो अनुभव येईल प्रत्यक्ष. आकाश तत्व दिसतं का? फक्त शब्दाने आकाश तत्वाचा आपण अनुमान करू शकतो बुद्धीने. पृथ्वी तत्व दिसतं, जड तत्व, जलतत्व दिसतं, तेज दिसतो, अग्नी दिसतो, वायूचा अनुभव घेतो. फक्त शब्दाने आकाश प्रतीत होतं. म्हणजे आकाश किती सूक्ष्म आहे आणि पृथ्वी किती जड आहे. किती जड आहे पृथ्वी. एक छोटासा चेंडू, रबरी चेंडू असा अधांतरी ठेवता येईल का? 200-300 ग्रॅम असणारा एक चेंडू असा अधांतरी ठेवता येणार नाही. ही संपूर्ण पृथ्वी तिच्या
पाठीवरच्या 800 कोटी लोकांसह गरगर गरगर फिरते. त्यांनी बांधलेली धरणं, त्यांनी बांधलेल्या इमारती, मोठ्या मोठ्या नगरं, अनंत गोष्टी मनुष्याने या जगामध्ये केलेल्या, त्याच्यासह ही पृथ्वी गरगर 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 फिरत असते आणि ती आधांतरित तरंगते आकाश तत्वामध्ये. ती नियमांनी बद्ध आहे. ठरलेल्या वेळेमध्ये तिचं एक आवर्तन सूर्याभोवती पूर्ण होतं 365 दिवसामध्ये, आणि 24 तासात स्वतःभोवती एक आवर्तन पूर्ण होतं. काही सेकंद मागे पुढे होत नाही. जे आकाश तत्व पृथ्वीच नव्हे, सूर्यच नव्हे, अशा अनंत कोटी सूर्यमालिका आधांतरित रंगत ठेवतं, त्या आकाश तत्वाचं सामर्थ्य काय असेल? माऊलींनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आकाश तत्वाचा अनुभव इथे येतो भ्रूमध्यामध्ये. मकार महामंडल मस्तकाकार. अनुभव प्रत्यक्ष येतो. शब्द म्हणजे अनुभव नव्हे. खूप छान बोलता आलं मला, काय उपयोग नाही. रामकृष्ण परमहंस नरेंद्राला सांगतात, खूप वाद घालतो ना नरेंद्र, म्हणजे विवेकानंद नंतरच. अगदी हमरीतुमरीने वाद होतात वेदातल्या एका एका सूत्रावरनं, पौर्वात्य पाश्चिमात्य तत्वज्ञानावरनं. रामकृष्ण हसतात गालातल्या गालात. म्हणजे का हसता तुम्ही ठाकूर? म्हणजे तुम्ही शब्दाच्याच पातळीवर हे सगळं चाललेलं आहे तुमचं, अनुभवाच्या पातळीवर काय आहे? म्हणजे स्पष्ट सांगा. म्हणजे पंचांगात लिहिलेलं असतं की अमक्या तिथीला इतके इंच पाऊस पडेल, लिहिलेलं असतं की नाही? या नक्षत्रात या तिथीला इतके इंच पाऊस पडेल असा अंदाज लिहिलेला असतो पंचांगात. म्हणजे ते पंचांग पिळून बघ बरं, एक थेंब तरी पाणी पडेल का त्यातनं? शब्द प्रामाण्य आणि अनुभव यात खूप अंतर आहे. त्यामुळे ज्यांना चांगलं बोलता येतं त्यांनी खूप सावध असण्याची गरज आहे. जीवनाच्या परिपूर्णतेचा अनुभव जर घ्यायचा असेल तर शब्दाने जे व्यक्त होतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. आणि तो प्रत्यक्ष अनुभव घेणं हा आंतरिक प्रवास आहे. आणि त्याकरता उद्युक्त करणारी जी कारणं आहेत तो बाहेरचा प्रवास आहे. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे जीवनाची परिपूर्णता आहे. आणि ती जीवनाची परिपूर्णता अनुभवता येतेच, ते परिपूर्णच आहे. आपल्या मनाची स्थिती ती नाही आहे, जाणीवेची स्थिती ती नाही आहे, म्हणून आपल्याला ते अपूर्ण वाटतं, म्हणून आपल्याला ते दुःखदायक वाटतं. ती परिपूर्णता अनुभवली एकदा की काहीच अपूर्ण वाटणार नाही आपल्याला. तो प्रत्यक्ष अनुभव आहे. जागा व्हायचं आहे त्याकरता. जीवन खरं आहेच, प्रत्येक गोष्ट खरी आहे जीवनातली, पण ते स्तर आहेत. बालवाडीत जे शिकवतात ते पहिलीत नाही शिकवत, पहिलीत शिकवतात ते दुसरीत शिकवत नाहीत. ग्रॅज्युएशनला त्यापेक्षा वेगळं शिकवतात, पोस्ट ग्रॅज्युएशनला आणखीन वेगळं शिकवतात, डॉक्टरेटला आणखीन वेगळं शिक्षण आहे. ही उत्क्रांती आहे, हे स्तर आहेत. एक 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 पायरी चढत जातो ना मनुष्यवर. महाराष्ट्रातला माणूस पंजाबमध्ये गेल्यानंतर कुठून आला तुम्ही असं विचारलं, कहाँ से आए हो, तर तो महाराष्ट्र सांगतो. महाराष्ट्रातच तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगता फलटणहून आलो आहे. फलटणमध्ये विचारलं तर तुम्ही सांगाल की मी पिंपरदून आलो आहे. तुमच्या जाणीवेचा स्तर बदलेल तसं तुमच्या वास्तव्याचं ठिकाण तुम्ही स्वतः बदलता.
मग जाणीवेचा स्तर जर उत्क्रांत झाला तर या जीवनातल्या ज्या गोष्टी आपलं आयुष्य कोलमडून पडेल असं आपल्याला वाटतं त्या अनुभवांच्या कितीतरी पलीकडे आपण जाऊ शकतो. एका खोलीतनं दुसऱ्या खोलीमध्ये जाण्यासारखा आहे जन्म आणि मृत्यू. या खोलीतनं त्या खोलीत जातो ना मनुष्य, तसं या देहातनं त्या देहामध्ये जीवात्मा प्रवेश करतो आणि त्याला सद्गती लाभते. त्याच्या कर्माचं जे गाठोडं अंते मती सा गतिर्भवे, त्या पद्धतीची गती त्याला मिळते, प्राप्त होते. जे कृष्णमूर्ती नावाचे हे खूप मोठे तत्वज्ञ होऊन गेले. जगभर ते तत्वज्ञानावर व्याख्यानं द्यायचे. त्यांची खूप ग्रंथसंपदा पण आहे जे कृष्णमूर्तींची. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन आपल्या पारंपरिक दृष्टिकोनापेक्षा खूप वेगळा आहे. पण तरी हा अनुभव मुद्दाम तुम्हाला मी सांगतो. आज 22 ऑक्टोबर आहे. 25 ऑक्टोबरला मला वाटतं इंदिरा गांधी 1984 मध्ये 30 ऑक्टोबरला त्यांची हत्या झाली होती. आणि जे कृष्णमूर्ती ज्यावेळेला भारतामध्ये यायचे त्यावेळेला अगोदर पंडित नेहरू आणि मग इंदिरा गांधी, कृष्णमूर्तींच्या जवळच्या वर्तुळातले जे लोक होते, अच्युतराव पटवर्धन, पुपुल जयकर वगैरे, त्यांना विनंती करायचे की कृष्णमूर्ती आम्हाला 1 तास 2 तास भेट देतील का, बोलता येईल का त्यांच्याशी. आणि मग त्यांच्याशी काही तत्वचर्चा यांची या लोकांची व्हायची. तर खूप मोठा मनुष्य जे कृष्णमूर्ती. ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या दिल्लीमध्ये झाली 30 ऑक्टोबरला, त्या दिवशी कृष्णमूर्ती दिल्लीमध्ये होते. आणि इंदिरा गांधींची अगदी जवळची जिवलग मैत्रीण पुपुल जयकर, जिने चरित्र लिहिलं आहे कृष्णमूर्तींचं, ती पुपुल जयकर आणि कृष्णमूर्ती त्यांच्या बंगल्यामध्ये गप्पा मारत असताना अचानक बातमी आली की इंदिरा गांधींची त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी गोळ्या घालून हत्या केली. खूप जिवलग मैत्रीण असल्यामुळे पुपुल जयकर हमसून हमसून रडायला लागल्या. कृष्णमूर्तींनी त्यांना सांगितलं की रडू नको, शोक करू नको, शांत बैस. कृष्णमूर्तींचा आणि इंदिरा गांधींचा ते हयात असताना इंदिरा गांधी एक संवाद आहे. राजकारण महाभयंकर आहे, संघर्षाचं आहे. अत्यंत चांगले आणि अत्यंत वाईट अशी कर्म संमिश्र घडतात या लोकांकडनं. तर चर्चा करताना कृष्णमूर्तींनी इंदिरा गांधींना एक प्रश्न विचारला की मृत्यूनंतर स्मृती रूपामध्ये लोकांच्या मनामध्ये आपण अस्तित्वात राहावं असं तुला वाटतं का जिवंतपणी एखाद्या मृत व्यक्तीकडे पाहावं तसं अत्यंत दूषणं देऊन लांछनास्पद पद्धतीने आपण जगावं, आयुष्य आपलं वाढवावं असं तुला वाटतं? यापैकी काय वाटतं तुला? एक क्षणभर सुद्धा विचार न करता इंदिरा गांधींनी त्यांना दिलेलं, कृष्णमूर्तींना दिलेलं उत्तर आहे की मी मृत्यू पसंत करीन, पण मृत्यूनंतर लोकांच्या स्मृतीत मला राहायचं आहे. जिवंतपणी लांछनास्पद आयुष्य मला जगायचं नाही आहे. कृष्णमूर्ती म्हणाले की तसंच होईल. आणि ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दिवशी हमसून हमसून रडणाऱ्या पुपुल जयकरांना जे कृष्णमूर्ती सांगतात, कंटिन्युअसली क्राईंग अँड रिमेंबरिंग हर, सतत रडणं आणि मैत्रिणीची आठवण काढत राहणं, धिस होल्ड्स हर, हे तिला धरून ठेवतं या जडत्वाशी, या स्मृतींशी, या आठवणींशी. लेट हर गो, जाऊ देत तिला. डोंट यू फील हर प्रेझेन्स ओव्हर हिअर?
ती देहात नाही आहे, पण ती इथे आहे, वावर आहे तिचा, हे कळतंय का तुला? व्हाय आर यू होल्डिंग हर? धरून ठेवू नको त्या स्मृती, जाऊ देत तिला मुक्तपणाने. गती ठरेल, तिच्या कर्माने ठरलेली आहे गती. तू कशासाठी धरून ठेवतेस? आपण स्मृतींनी स्वतःला आणि जीवात्म्याला, जो जीवनाच्या पडद्यापलीकडे गेलाय, त्याला धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे ठेवू नये याकरता श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले, जातस्येहि ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यते. हे अपरिहार्य आहे, प्रत्येकाच्या जीवनात येईल. सहवासाने मनुष्याला प्रेम वाटायला लागतं आणि विरहाने दुःख होतं. मूल ज्या वेळेला घरामध्ये जन्माला येणार असतं त्यावेळेला किती घरामध्ये धावपळ असते. ते मूल जन्माला आल्यानंतर मग पुढचं सगळं चक्र डोक्यामध्ये सुरू होतं. मग नाव काय ठेवायचं, मग अमुक ठेवायचं का तमुक ठेवायचं, मग त्याची कुंडली, ग्रहस्थिती कशी, त्याचं जीवन कसं जाणार, काय जाणार, मग त्याच्या शरीरावर काही जन्मखूण आहे का, आजोबा जन्माला आलेत का आणखीन कोणी आलं, तो काय बोलतो, कसा बोलतो, कशी हालचाल करतो, सतत उत्सुकता असते त्याच्याबद्दल. जे मूल 2-4 वर्षापूर्वी अस्तित्वातच नव्हतं ते इतका लळा लावतं सहवासाने की तुमच्या जाणीवेचा, तुमच्या अस्तित्वाचा तो एक भाग होऊन जातो. पण हे अस्तित्व सतत बदलणार आहे. काळाचा प्रवाह जो आहे त्याची गती सतत आहे, अखंड आहे. आणि त्या गतीमध्ये हे स्वाभाविक आहे की काही लोक तुमची किती काळ साथ देणार, काही लोक आणखीन जास्त काळ साथ देणार, काही लोक कमी काळ तुमची साथ देणार. त्याचं स्टेशन आलं की तो मनुष्य उतरतो. किती प्रेमाने तुम्ही रेल्वेत गप्पा मारा, महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसला, तुम्ही खूप प्रेमाने गप्पा मारताय, असं वाटलं की इतकी आपली एकमेकांशी वैचारिक जवळीक आहे की जणू काही जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असावेत. तुम्ही पुणे स्टेशनला उतरणार आहे, त्याला जायचं आहे पुढे वर्ध्याला, तो की पुणे स्टेशनला उतरत नाही, तर परत भेटू आपण आता. तो पुणे स्टेशनला उतरत नाही, ते त्याचं स्टेशन नव्हे. त्याचं स्टेशन आलं की तो उतरतो. ज्याला ज्या स्टेशनला उतरायचं आहे तो तिथे पुढचा प्रवास करतो. आपलं जीवन, जीवनातला हा अनुभव आणि तत्वज्ञान यात यत्किंचित अंतर नाही आहे, हे एकरूप आहे. आणि ही जीवनाची परिपूर्णता जी आहे, ही जीवनाची परिपूर्णता आपल्याला अनुभवता आली पाहिजे आहे. हा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे आहे. कुणी इथे 1000 वर्ष मुक्काम करण्याकरता जन्माला आलेलं नाही आहे. महर्षी पतंजलींनी 1000 वर्ष वाट बघितली होती आद्य शंकराचार्यांना गुरु उपदेश देण्याकरता. शंकराचार्यांच्या चरित्रात आहे. उज्जैनला एका गुहेमध्ये ते समाधी लावून बसले होते आणि हा शंकर नावाचा मुलगा, केरळमधलं कालडी हे गाव, गुरुजींनी सांगितलं की शिष्याची वाट पाहणारे महर्षी पतंजली तिथे वाट पाहत आहेत 1000 वर्ष. मग हा 8 वर्षाचा मुलगा चालत 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 तिथनं मध्य प्रदेशातल्या उज्जैनला जातो आणि तिथल्या त्या साधूंना विचारतो की असे कोण आहेत की जे 1000 वर्ष समाधी लावून बसलेत. मग त्या गुहेमध्ये ते नेतात साधू आणि दाखवतात. भव्य उंच धिप्पाड पण कृश झालेला देह, हातापायाची बोटं, नखा वाढलेल्या, केस वाढलेला, अस्थिपंजर शरीर, 1000 वर्ष समाधी अवस्थेत होते. आणि त्या गुरूंच्या स्तोत्राचं ज्या क्षणी गायन करायला शंकराचार्यांनी सुरुवात केली त्या क्षणी त्या देहावर रोमांच आले आणि किलकिले होत डोळे उघडले आणि म्हणाले, तुझी मी वाट पाहत होतो. आपण 1000 वर्ष जगणार नाही, पण या सृष्टीची
मानवी बुद्धीच्या कक्षेत न येणारी विचित्र लीला अशी आहे की महर्षी पतंजलींसारख्यांना सुद्धा आपल्या शिष्याची वाट पाहण्याकरता 1000 वर्ष थांबावं लागतं तो येईपर्यंत. आणि मग नंतर ते आद्य शंकराचार्य अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यापैकी 16 वर्षात त्यांचं सगळं लिखाण 16व्या वर्षीपर्यंत पूर्ण करून टाकलं आहे त्यांनी. आणि त्यानंतरच्या 16 वर्षामध्ये पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर भारताची 4 टोकं जोडणाऱ्या भारतातल्या 72 संप्रदायांचं एकीकरण समग्रतेने आणि वैदिक परंपरेच्या तत्त्वज्ञानावर सगळ्या भारतातले आपले रोजच्या पूजाविधी आहेत ते त्यांनी ठरवलेत, पंचदेवता पूजनापासून. जर आद्य शंकराचार्य त्यांच्या त्या 32 वर्षाच्या मोजक्या आयुष्यात संपूर्ण भारतामध्ये वैदिक परंपरेचं, ज्या परंपरेचं प्रतिनिधित्व माऊली करतात, तुकोबाराय करतात, त्याचं प्रतिनिधित्व करत जर नव्हते आणि ते जर लिखाण करून ठेवत नव्हते आणि समाजमन संस्कारित करत जर नव्हते, तर 1000 वर्षाच्या महाभयंकर परचक्रामध्ये आपल्या पूर्वजांचा कुठलाही वारसा न आठवणाऱ्या मध्यपूर्वेतल्या देशांसारखे आपण असतो. जीवन परिपूर्ण आहे, पण जीवनाची परिपूर्णता प्रत्यक्ष अनुभवण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते एकाच जन्मामध्ये. आणि ते ऐहिकामध्ये करावं लागतं. प्रत्यक्ष काम, प्रत्यक्ष कृती करावी लागते. नुसत्या मानसिक पातळीवर ते नाही चालणार. कृतिशीलता लागते प्रत्यक्ष. नुसत्या तत्वांचा उपयोग नाही होत, त्या तत्वांप्रमाणे आचार केला तर उपयोग होईल. आचार प्रथमो धर्म, हा आचार प्रत्यक्ष व्हायला पाहिजे. त्याप्रमाणे थोडा झाला तरी चालेल, पण प्रत्यक्ष आचार व्हायला हवा. अन ounce ऑफ प्रॅक्टिस इज फार बेटर दॅन 10,000 लेक्चर्स. स्वामी विवेकानंद म्हणतात, एक कृती 10,000 व्याख्यानांपेक्षा जास्त प्रभावी आहे. हे जगातला सगळ्यात प्रभावी व्याख्याता सांगतोय विवेकानंदांसारखा. याबद्दल दुमत नाही. त्यांच्या इतका प्रभावी वक्ता झाला नाही या जगामध्ये. हे अमेरिकन लोक मान्य करतात, सर्वधर्म परिषदेतले. गेल्याच आठवड्यामध्ये रतन टाटा गेले. आमच्या एका मित्राने टाटा ग्रुपच्या एका कंपनीमध्ये, त्यांच्या ज्या असंख्य कंपन्या आहेत त्यातल्या एका कंपनीमध्ये त्याने नोकरी केली काही वर्ष. आणि तो सांगत होता की त्यांची कंपनी काही कारणाने तोट्यामध्ये होती आणि तोटा वाढत 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 जाऊन 500 कोटी रुपयाच्या घरात गेला तोटा. मग चेअरमन रतन टाटा असल्यामुळे रतन टाटांना यांच्या कंपनीचे जे मुख्य अधिकारी होते त्यांनी एक रिपोर्ट दिला लिहून की सातत्याने आपली कंपनी तोट्यामध्ये चाललेली आहे, तर ही कंपनी आता विकूया, आपण यातनं सुटका करून घेऊया. तोट्यातनं कसं बाहेर पडू नाही शकत आपण आत्ता. रतन टाटांनी त्यांनी लिहून दिलेलं सगळी ती माहिती वाचली आणि रतन टाटांनी सांगितलं की या कंपनीमध्ये किती लोक काम करतात. म्हणजे त्यांच्या सीईओने सांगितलं, मॅनेजिंग डायरेक्टरने, की 14,000 लोक आहेत या कंपनीत काम करणारे. मग रतन टाटा म्हणाले, तरी ही कंपनी बंद करावी तोट्यात आहे म्हणून तुम्हाला वाटतं? या 14,000 लोकांचं काय होईल ही कंपनी बंद केली तर? तो म्हणे, पण तोटा वाढत चालला आहे तर आपण किती काळ तोटा सहन करू शकतो? कुठेतरी थांबायलाच हवं ना. त्यावर रतन टाटा म्हणतात की वर्षाकाठी 600-700 कोटी तर आपण असंही दानधर्म करतो, तर 500 कोटी या कंपनीसाठी दानधर्म केल्यासारखा आपण खर्च करूया आणि कंपनी टिकवूया. ते 14,000 लोक जगतील आणि ही कंपनी नफ्यात आणण्याकरता या सगळ्या 14,000 कर्मचाऱ्यांना आवाहन करा की आपापलं काम जास्त चांगल्या पद्धतीने करूया. आपली कंपनी तोट्यात असणं हे काही टाटांच्या लौकिकाला साजेसं नाही, आपल्यालाही लांछनास्पद आहे, वाईट वाटावायची स्थिती आहे. कशामुळे आपण तोट्यात आहोत? माझ्या मित्राने सांगितलं की अवघ्या 4 वर्षामध्ये ती कंपनी जेवढ्या लॉसमध्ये होती तेवढा प्रॉफिट करू शकली. त्याकरता वाट पाहण्याची क्षमता हवी, संयम हवा.
ज्या अर्थाने धर्मसंस्कार आपल्यावर झाला, या अर्थाने धर्मसंस्कार न झालेल्या एका मनुष्याबद्दल मी सांगतोय तुम्हाला. धर्माचं रूप जे विराट आहे ना, ते फक्त आपल्याला समजलंय तेवढंच नाही आहे. धर्माचं रूप त्यापेक्षा कितीतरी विराट आहे. ईश्वर आपल्या कल्पनेतला ईश्वर आहे, त्यापेक्षा कितीतरी विराट आहे. 26/11 मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला. 166 निष्पाप लोक मारले गेले. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी त्या हत्या केल्या. ताजमहल हॉटेल जमशेदजी टाटांनी उभं केलेलं समुद्र किनाऱ्यावर, त्याचं खूप नुकसान झालं. स्फोट जाळपोळ असं काही काही झालं. ते सगळं त्यांनी सुधारलं. रतन टाटांनी पहिल्यासारखं केलं, दिमागदार. आणि जे 166 लोक या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप लोक मारले गेले, यांच्या कुटुंबियांची यादी एक घेतली पोलीस दलाकडनं. आणि त्या प्रत्येक कुटुंबात व्यक्तिशः टाटा किंवा त्यांचा प्रतिनिधी त्यांनी जाऊन विचारलं की तुमच्या कुटुंबातली जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीचं वय इतकं होतं, त्यांच्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून कोण कोण होते, मग कुटुंबाची आत्ताची स्थिती काय आहे, तुमची आर्थिक गरज काय आहे, कुटुंबात कोणाला आजारपण आलं आहे का की उपचार करू शकत नाही, आर्थिक परिस्थिती नाही म्हणून, कमावता मनुष्यच गेला म्हणून कोणाला नोकरीची आवश्यकता आहे का, असं विचारलं. आणि या 166 लोकांपैकी ज्यांना नोकरी आवश्यक होती त्यांना नोकरी दिली, ज्यांना आर्थिक मदत जरुरी होती त्यांना आर्थिक मदत दिली, ज्यांना वैद्यकीय मदत जरुरी होती त्यांना वैद्यकीय मदत दिली. स्वतः अतिशय चांगलं, अतिशय नीटनेटकं, अत्यंत उत्तम आयुष्य जगताना इतरांना आपल्या पातळीवर आणण्याचं जे काम करायचं आहे ते रतन टाटांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. एखादा माणूस खड्ड्यात आहे, त्या खड्ड्यातल्या माणसाला जर बाहेर काढायचं असेल तर तुम्ही खड्ड्यात पडून त्याला बाहेर काढू शकाल का? तुम्ही खड्ड्याच्या बाहेर असाल तर त्याला काढू शकाल. जीवनाची परिपूर्णता अनुभवताना भारतीय लोकांनी हे पक्क समजून घेतलं पाहिजे की वैराग्य आणि दारिद्र्य या दोन गोष्टींमध्ये 180 अंशाचं अंतर आहे. हे एकरूप नाही आहे. दारिद्र्याची कुठल्याही प्रकारे दारिद्र्याचं उदात्तीकरण करताच कामा नये. संपत्तीचं स्वतःचं महत्त्व आहे. नाही तर श्रीकृष्णाने आणि माऊलींनी कशाला गीतेत आणि ज्ञानेश्वरीत सांगितलं असतं यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, जीवनाच्या परिपूर्णतेचा अनुभव जर घ्यायचा असेल तर ऐहिकतेचा आणि पारमार्थिकतेचा दोन्हीचा परिपूर्ण अनुभव घेता यायला हवा आपल्याला. संपत्ती निर्माण करता आली पाहिजे. निर्माण केलेल्या संपत्तीतनं मग न्याय वितरण, उदास विचारे वेच करी, पण त्याच्या अगोदर जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपण इतक्या वेळा म्हणतो, पुन्हा पुन्हा म्हणतो, तुकोबारायांना आठवतो. आपल्यापैकी किती लोकांना आपल्या जीवन व्यवहारामध्ये संपत्ती निर्माण करता येईल आणि दान देता येईल इतकी संपत्ती मिळवता येईल याचं चिंतन करावं असं वाटतं. रतन टाटांना माहिती नसेल कदाचित हे वचन, पण त्यांचं जीवन प्रत्यक्षात असं आहे. म्हणून कृती जरुरी आहे. 1 ounce ऑफ प्रॅक्टिस इज फार बेटर दॅन 10,000 लेक्चर्स. 10,000 व्याख्यानांपेक्षा एक कृती महत्वाची आहे. ऐश्वर्याकडे पाठ फिरवणं आणि ऐश्वर्याचं मनातल्या मनात चिंतन करत राहणं हा काळाचा अपव्यय आहे, वेळेचा क्षय आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितलंय इंद्रिय आणि संयम्य, इंद्रियांचा संयम करून यो आस्ते मनसा स्मरण, जो मनाने स्मरण करतो त्या विषयांचं त्याला मूढ म्हटलंय, मूर्ख म्हटलेलं आहे. अनुभवा, जीवन अनुभवा प्रत्यक्ष.
जीवन प्रत्यक्ष अनुभवताना अनुभवणारा कोण आहे, यातनं निर्माण झालेलं सुख काय आहे, त्या सुखाची मर्यादा काय आहे हे कळलं तुम्हाला की मग त्या सुखाच्या आणि त्या दुःखाच्या अतीत तुम्ही निघून जाल. प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव न घेता फक्त दूषणं देत जर राहू आपण इतरांना तर त्याचा काही उपयोग नाही होणार. आपल्याला उपयोग नाही, जगाला उपयोग नाही, आपण उत्क्रांत होऊ शकणार नाही. योग कर्मसु कौशलम, कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे योग. आपल्याला काळ कळला पाहिजे आहे, वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे आहे, शब्दांचं महत्त्व आणि शब्दांचं सामर्थ्य कळलं पाहिजे आहे. शब्द ब्रह्म आहे ना, शब्द ब्रह्म आहे. लोक म्हणतात शब्द ब्रह्म आहे, याला अर्थ काय आहे आम्हाला समजावून सांगा. आधुनिक विज्ञानाच्या भाषेमध्ये या काय भाकड कथा काढल्या शब्द ब्रह्म आहे, त्यांना समजावून सांगा. म्हणा भारतामध्ये जे 125 कोटी मोबाईल वापरले जातात त्याची ऑपरेटिंग कॉस्ट जी आहे हजारो कोटी रुपयाची आहे ना, हजारो कोटी रुपये. ते तुम्हाला काय देतात? टॉक टाईम देतात. काय म्हणतात त्याला? टॉक टाईम. टॉक टाईम म्हणजे काय? तुमचंच बोलणं तुम्हाला विकतात ते हजारो कोटी रुपयांना. तुमच्या निरर्थक बाष्फळ बडबडीचा व्यवसाय जर हजारो कोटी रुपये होत असेल तर शब्द ब्रह्म याला आणखीन वेगळ्या प्रमाणाची गरज काय आहे? साडेसातशे वर्षापूर्वी त्या दगडी खांबाला चौकोनी टेकून माऊली बसलेत. समोर निवृत्ती दादा आहेत, सच्चिदानंद बाबा लिहित आहेत. किती लोक होते उपस्थित? आता तर खूपच जास्त आहेत. एवढे नव्हते त्यावेळेला उपस्थितीत माऊलींसमोर. पित्यापेक्षा पुत्र जास्तच भाग्यवान असतो, लायकी असो नाही तर नसो. माझी लायकी आहे की नाही हा प्रश्न नाही, पण पित्याची पुण्यही खूप आहे आपल्या, त्यामुळे इतक्या संख्येने लोक जपतात, आहे की नाही? त्यावेळेला किती लोक असतील? 10-20 लोक तरी आहेत की नाही माहिती नाही. ज्यांचा प्रत्यक्ष श्रीकृष्णाशी पांडुरंगाशी बोलण्याचा अधिकार त्यांच्या पुढे श्रोते म्हणून किती होते. आणि त्यानंतर ती ज्ञानेश्वरी माऊलींची समाधी किती वर्ष, काही शतकं काळाच्या पडद्याआड गेली. समाज म्हणून आपण किती कृतज्ञ असू. त्यांनी त्यांचं काम इतक्या अल्पावधीत जे केलं त्या कामाचं मूल्य समजून उभा आडवा जगाचा नकाशा डोळ्यापुढे ठेवून जर ते तत्त्वज्ञान जगाला समजावून सांगण्याकरता लोक मार्गस्थ झाले असते तर सगळं जग घुसळून काढलं असतं आपण माऊलींच्या विचाराने. आपण इतके कृतज्ञ आणि इतके आळशी, इतके निष्क्रिय की प्रत्यक्ष माऊलींची समाधीच 2-4 शतकं जवळपास माहिती नव्हती, शोधून काढावी लागली. ज्ञानेश्वरीची प्रत शोधून माऊलींनी दिल्यानंतर मग ते दुरुस्त्यानंतर ती परत आली. ज्ञानाकडे आपण किती अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. प्रत्येक दुःखाचं कारण अज्ञान आहे आणि ज्ञानाशिवाय दुःखमुक्त होताच येत नाही अशी शास्त्रांनी सांगितलेली मर्यादा आहे. मग ज्ञान काही असो, शरीरशास्त्राचं ज्ञान असो, अर्थशास्त्राचं ज्ञान असो, उद्योग व्यवसायाचं ज्ञान असो, तत्त्वचिंतनातलं ज्ञान असो, शालेय शिक्षणातलं ज्ञान असो, शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यातलं व्यायामातलं ज्ञान असो, योगशास्त्रातलं ज्ञान असो, प्रकृतीमधलं ज्ञान असो, मानसशास्त्राचं ज्ञान असो, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यापैकी कुठलंही ज्ञान असो, ज्ञान हे ज्ञान आहे. ते ज्ञान हृदयी प्रकाश आहे. ते ज्ञान हृदयी प्रकाशमान होतं, बुद्धीत नाही लिहिलेलं. मगाशी कीर्तनात महाराज म्हणाले की चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचे विचार असतात. त्यामुळे भारतीयांना हे पक्क माहिती आहे की ज्ञानाचं अधिष्ठान मेंदू नव्हे, ज्ञानाचं अधिष्ठान हृदय.
ते ज्ञान हृदयी प्रकाशे. मग शांतीचा अंकुर फुटे. ज्ञानाशिवाय शांती येऊ शकत नाही. दुःख अस्वस्थ करतं की नाही मनुष्याला, अशांत करतं की नाही. सर्व प्रकारच्या कामना मनुष्याला अशांत करतात की नाही. ज्ञानाशिवाय शांती येऊ शकेल का? अंतिम शांती अंतिम ज्ञानाशिवाय येणार नाही. आणि ज्या पातळीवरची अशांती आहे त्या पातळीवरचं मर्यादित का होईना ज्ञान तुम्हाला शांत करणार नाही. घबराट होऊन गेलेली असते एखाद्या मनुष्याची, काही मेडिकल रिपोर्ट डॉक्टरनी काढून आणा म्हणून सांगितलं की, कारण त्याला त्यातलं की कळत नाही. मग त्याचा अर्थ समजून घेतला की त्याला डॉक्टर म्हणतात की अहो उजव्या बाजूचा रकाना आहे, लिहिलं आहे की नॉर्मल रिडिंग किती आहे, डाव्या बाजूचं तुमचं घेतलेलं रिडिंग आहे, बघा तुमच्या प्लेटलेट्स बरोबर आहेत की नाही या मर्यादेत, तुमचं ब्लड प्रेशर बरोबर आहे की नाही या मर्यादेमध्ये, आणखीन काय काय ट्रायग्लिसराईड्स अमुक तमुक बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या या मर्यादांमध्ये आहेत की नाही. मग असे म्हणाले ना महाराज, रिपोर्ट नॉर्मल आहेत तात्यांचे सगळे. रिपोर्ट नॉर्मल आहेत हे कळण्याकरता त्या क्षेत्रातलं ज्ञानच लागतं. ते ज्ञान हृदयी प्रकाशे. मग शांतीचा अंकुर फुटे. विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा. आपल्यात आणि इतरांमध्ये यत्किंचित अंतर नाही. जाणीवेने आपण एकरूप आहोत याचा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो अनुभव आत्मबोधाचा अनुभव आहे. जे शाश्वत आहे, आत्मबोध म्हणजे जे शाश्वत आहे त्याचा बोध आहे. जे अजर आहे, जे अमर आहे, जे अनादि आहे, जे अनंत आहे, जे सर्वव्यापी आहे, जे सर्व काळ आहे, जे सर्वज्ञ आहे, त्याचा बोध. मी मर्यादित आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मला इतकाच पगार आहे, हा जाणीवेचा सामान्य स्तर झाला. या जाणीवेच्या सामान्य स्तराच्या पलीकडे आपला स्वतःचा क्रमविकास करणं आणि या सगळ्या मर्यादांच्या पलीकडे निघून जाणं हे परिपूर्ण जीवनाचा प्रत्यक्ष साक्षात्कार आपण अनुभवण्याचा मार्ग आहे. आणि या मार्गाने आपण सगळे जाणार आहोत, जाणारच आहोत. मीठ वेगळं आपण सांभाळतो. पाण्यात टाकलं की मिठाचं मीठ पण नाहीसं होऊन जातं, दिसेनासं होतं. मीठ नाहीसं झालं का त्याचा फॉर्म बदलला, त्याचं स्वरूप बदललं. पाणी तापायला ठेवतात, अरे किती वेळ पाणी तापत ठेवलेलं आहे, उकळायला लागलं ते पाणी. आता निम्मा अर्ध पाणी आटून गेलं, त्यातलं उकळून गेलं, उडून गेलं वाऱ्यावर. जे भांड्यामध्ये मर्यादित होतं, शांत होतं, त्याला ऊर्जा मिळाल्यानंतर ते अनंत झालं. या वायुमंडलाशी ते एकरूप झालं. आणि वायुमंडलाशी अनंत वाफ समुद्राच्या पाण्याची ज्या वेळेला एकरूप होते आणि मग वायू त्याला मदत करतो, थंडगार वारा वाहतो, त्यावेळेला त्याला वजनाची अवस्था येते आणि मग ते कोसळणाऱ्या जलधारांच्या रूपामध्ये सगळ्या पृथ्वीची तृष्णा शांत करतं. एवं प्रवर्तितम चक्रम, हे चक्र आहे. जसं हे हवामानाचं प्रकृतीचं चक्र आहे तसं मानवी जीवन चक्र आहे. ते परिपूर्ण आहे. त्याच्या परिपूर्णतेचा अनुभव घेणं हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. आणि त्या परिपूर्णतेचा केंद्रबिंदू प्रत्यक्ष ईश्वर आहे. आतही आहे, बाहेर आहे, सर्वत्र आहे. हृदयामध्ये आहे, ज्ञानाच्या रूपात आहे, निर्भयतेच्या रूपात आहे, पवित्रतेच्या रूपात आहे. सूर्य उगवला की सगळे हालचाल सुरू होते की नाही जगात सगळीकडे, दिनचर्या सुरू होते की नाही. सूर्य मावळला की लोकांचे खटपट सगळी बंद होऊन जाते की नाही. सूर्य काही करतो का? पण त्याच्या प्रकाशाशिवाय आपल्याला काही करता येत नाही. तसं आपली अस्तित्वाची जी जाणीव आहे, मी, सुखदुःख कुणाला? मला. हा मी जो आहे, हा मी जो स्वयंप्रकाशी आहे, स्वसंवेद्या आत्मरूपा, त्या मीपर्यंत आपण समजतो
त्या मीपासनं खऱ्याखुऱ्या मीपर्यंतचा हा आतला प्रवास आहे. आत आणि बाहेर एकाच वेळेला चालतं हे सगळं. अंतरचक्र आणि बाह्यचक्र हे संपूर्ण मिळून एकत्रित जीवनाचं चक्र परिपूर्ण होतं आणि जीवन परिपूर्ण आहे. परिपूर्ण जीवनाचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला यायला हवा, त्याने घ्यायलाच हवा. तो त्याचा जन्मसिद्ध अधिकार आहे. टिळक म्हणतात ना, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, स्वराज्य. तसं परिपूर्णता हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात, अशी वेदात उद्घोषणा आहे. मृत्यू कसा स्पर्श करू शकेल तुम्हाला? दुःख दैन्य कसं स्पर्श करू शकेल तुम्हाला? अज्ञान कसं स्पर्श करू शकेल तुम्हाला? तुम्ही या सगळ्याच्या अतीत आहात. पण माध्यम बदललं की अनुभव बदलतो. आपलं मन हे माध्यम आहे. ते मन ज्या प्रमाणात उत्क्रांत होईल त्या प्रमाणामध्ये जीवनाचा अनुभव बदलेल आणि तो बदललेला अनुभव परिपूर्णतेच्या रूपाने आपल्यापैकी प्रत्येकजण घेईल, यात यत्किंचित संदेह नाही. कारण खाण तशी माती, आपण माऊलींचं अनुसरण करतो की नाही? जशी आई तशी मुलं, तसे आपण आहोत. आज ना उद्या होऊच होऊ, तसेच होऊ, प्रत्यक्ष परिपूर्णतेचा अनुभव घेऊ. चिरंजीव सयाजीला सद्गती मिळाली असेलच. चित्तामधला क्षोभ काही प्रमाणामध्ये शांत व्हावा याकरता अंतर्मुख होऊन जीवन मृत्यू, अगदी टवटवीत फूल, इथे किती फुलझाडं लावतात ना, पारिजातकाचा सडा पडतो, किती टवटवीत दिसतात फुलं ती पहाटे, कसा सुगंध येतो त्याचा. सूर्य वर यायला लागल्यानंतर ती कोमेजून जातात. परत मी काही फुलं देवाला वाहिलेली, परत निर्माल्य म्हणून एकत्र केलेली, परत त्या झाडाच्या बुडख्यात टाकतात, परत ते मातीशी एकरूप होतात, परत फुलाच्या रूपामध्ये परत त्या झाडावर फुलतात. असं हे सतत प्रवर्तित असणारं हे चक्र आहे, जीवनचक्र. याचा अनुभव, परिपूर्ण अनुभव आपल्यापैकी प्रत्येकजण घेईल, यात यत्किंचित संदेह नाही. तात्यांना उपस्थित राहता आलं नाही याची खंत आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. पण तात्या मनाने इथेच आहेत. आणि मनुष्य जे काही करतो ते शरीराने नाही, मनाने जास्त करतो. चिंतन मनुष्य मनाने करतो, प्रेम मनाने करतो, आशीर्वाद मनाने देतो, कृतार्थता मनाने व्यक्त करतो, कृतज्ञता मनाने व्यक्त करतो, राग मनाने व्यक्त करतो. शरीर तर बाह्य उपकरण आहे फक्त. तर मनाने तात्या आपल्या सगळ्यांसोबत आहेत असं गृहीत धरूया. आज डिस्चार्ज मिळेल तात्यांना बहुधा, परत तात्या येतील. तात्यांना विश्रांती घेण्याची विनंती खूप मोठ्या मोठ्या लोकांनी केलेली आहे. पण मनुष्याचा जसा पिंड असतो त्याप्रमाणे मनुष्य अस्वस्थता मनुष्याला सतत असते. सांगणारे सांगतात की विश्रांती घ्या. किशोरजी व्यासांनी सांगितलं की विश्रांती घ्या. स्वतः किशोरजी व्यास विश्रांती घेतात का विचारा त्यांना. अखंड कार्यक्रम आणि अखंड व्यग्रता त्यांची असते. तर प्रत्येक मनुष्याचा जो पिंड असतो त्याचा तो स्वाभाविक आहे. स्वभाव म्हणतात ना, स्वभाव. अध्यात्म म्हणजे काय? तर स्वभाव, याला अध्यात्म म्हटलं आहे ज्ञान भगवद्गीतेमध्ये. तर तो स्वभाव असतो आणि त्याला लागणारी प्रेरणा, त्याला लागणारं आत्मबळ आत्म येतं. तर त्यामुळे त्या गोष्टी खूपच छान आहेत. त्या पद्धतीचं त्यांचा संचार थोडासा मर्यादित होईल कदाचित, शारीरिक क्षमता मर्यादित झाल्यामुळे, पण तो चालू राहील, यात काही संदेह नाही. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. चिरंजीव सयाजीला पुन्हा श्रद्धांजली. शंभू खूप छान उभा राहिला आहे दोन्ही पायावर, आणि त्याच्या भक्कम खांद्यावर आई आणि वडिलांना श्रावण बाळासारखा तो फिरवेल कुठे कुठे कुठे, अशी अपेक्षा करूया. खरं होईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. विशेष काय त्यामध्ये? स्वाभाविक आहे स्थिती. खूप खूप धन्यवाद. श्रीराम समर्थ. वंदे मातरम.